बारामती येथील विमान अपघातात दुर्घटनेत अजितदादा पवार यांच्यासोबत फ्लाईट क्रू मेंबर पिंकी माळी हिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. मृत पिंकी माळी हिचे 3 वर्षापूर्वी ओम सैनी यांच्यासोबत लग्न झाले होते. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी कळव्याच्या खारेगाव रेतीबंदर येथील मेहता रिव्ह्यूवर या नव्याने उभारलेल्या इमारतीत स्वप्नातलं घर घेतलं. रूम नंबर 701 मध्ये त्यांनी गृहप्रवेश केला. पिंकी ही मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बाहेर असल्याने तिला घराकडे फारसं लक्ष देणं शक्य नव्हतं. मात्र तिचा नवरा ओमने तिच्या आवडीनुसार घरातील सर्व फर्निचर, कलर व फ्लोरिंग साकारले होते. या आठवड्यात ते दोघेही आपल्या नवीन घराची पूजा देखील करणार होते. मात्र त्याआधीच काळाने घाला घातला. पिंकीचे माहेरचे नातेवाईक हे वरळ येथे राहणारे असून तिचे सासर हे मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. पिंकी ही फ्लाईट अटेंडंट असून तिची नियुक्ती ही प्रायव्हेट जेटवर झाली होती. ओम आणि पिंकी हे दोघेही प्रेमळ स्वभावाचे असल्याने त्यांचे इमारतीतील सर्व रहिवाशांसोबत चांगले सूत जुळले. सोसायटीतील शेजाऱ्यांसोबत त्यांचं अत्यंत घनिष्ठ संबंध होते. मात्र ही बातमी कळल्यानंतर अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. आज पिंकी माळी हिचा मृतदेह आणण्यात आला व अंत्यविधी पार पडले. यावेळी कुटुंबीय व नागरिक यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं चित्र पाहायला मिळालंय. वातावरण तर खूप चांगलं होतं. दोघं नवरा बायकोचं बॉन्डिंग चांगलं होतं. आम्ही एक साधारणतः 5 महिन्यापूर्वी आम्ही इथे आलेलो आहे. त्यांच्या समोरच राहतो. ते 701 मध्ये राहतो, आम्ही 704 मध्ये राहतो आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे एकदम गोड मुलगी होती ती. आणि तो जो मुलगा आहे ओम, तिचा नवरा, तोही खूप चांगला होता. आणि दोघांचं खूप चांगलं बॉन्डिंग होतं. म्हणजे असं एकदम हसत खेळत पूर्ण सोसायटीचा खजिनदार होता तो मुलगा. आणि त्यांनी आता मध्यंतरी दीपावलीमध्ये मला वाटतं त्या बाईचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी सगळ्यांना आम्हाला बोलवून तिचा केक वगैरे कापून खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने तो राहत होता इथे. इव्हन तिनं सांगायचं म्हणजे वाईट एवढं वाटतं की 4 महिने झाल्यावर तो मुलगा त्या रूमचं फर्निचर करत होता स्वतः अहोरात्र, की तिला काय पाहिजे काय नको सगळं तिची आवड म्हणजे तिची आवड निवड सगळं ते कलर सगळं ते तिचा जो कोणता आवडता कलर आहे तो फ्लोरिंगला किंवा त्या पडद्यांना वगैरे सगळं त्यांनी ते केलेलं आहे. आणि 2 दिवसात तो तिकडे म्हणजे ती पूजा वगैरे घालणार होता तिथे, पण ते दुर्दैवाने वय असं ठीक आहे. काय सांगाल एकंदरीत? फेब्रुवारीमध्ये आम्ही सगळे इकडे राहायला आलो. आता ही नवीनच कन्स्ट्रक्ट झालेली बिल्डिंग आहे. तेव्हापासून सोमशी आमचा सगळ्यांचा परिचय आहे. सोम आणि पिंकी त्याची बायको अतिशय एनर्जेटिक माणूस होता. दोघेही कपल म्हणजे वेगवेगळे बरेच फंक्शन्स ऑर्गनाईज करायचे, स्वतः इनिशिएट घ्यायचे. आता हँडिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये, सोसायटी फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये पण त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. तो या बिल्डिंगचा ट्रेझरर होता. वेगवेगळ्या गोष्टी इनिशिएट घेऊन करायचा. आणि दोघेही कपल अतिशय ते काय म्हणतात प्रेमळ स्वभावाचे, मनमिळाऊ, सगळ्यांची उत्साही होते त्यामुळे. आणि आमच्यासाठी खूप 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 दुःखद घटना आहे. फार वाईट वाटतंय की त्याचं वयही नाही आहे अकाली जाण्याचं, त्याच्यामुळे खूप खूप वाईट वाटतंय या गोष्टीचं. सर हिंदी